कुटेटवार, नांदेड जिल्ह्याचे ओबीसी SC STचे अध्यक्ष बालाजीराव खर्डे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हिदायत खान पटोरी. आपल्याला काही सांगायचं आहे की आपल्याशी काही हितगुज करायचं आहे, म्हणून आज आपली ही शेवटची मार्गदर्शन सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. लक्ष्मणरावजी हाके साहेब पण येणार होते, परंतु त्याची तब्येत खालावली, त्यामुळं ते येऊ शकले नाही. त्याचबरोबर आमचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सरजित बनसोडे साहेब हे पण येणार होते, पण ते पण कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे ते पण येऊ शकले नाहीत. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला, मागासलेल्या जातीला, मागासलेल्या समाजाला मान मिळावं, सन्मान मिळावं, स्वाभिमान त्यांचा टिकावा, यासाठी आपणाला आरक्षण दिलं. आणि त्या आरक्षणामुळं आज आमची ते दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, ह्या समाजातील लोक शिकली, सवरली, नोकरीला लागली, म्हणून त्याला मान मिळाला, स्वाभिमान मिळाला, लोकांमध्ये ते वावरू लागली. आपण पाहिलं तर स्वातंत्र्यापूर्वी आपण अशी अवस्था होती, या सर्वसामान्य माणसाला अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेमुळं आपण एकमेकाच्या जवळ जात नव्हतो, एकमेकाच्या जवळ बसत नव्हतो. परंतु माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, त्या आरक्षणामुळं आम्हाला कुठेतरी नोकरी लागली. आणि हे जे सुवर्ण समाज आहे, जे प्रस्थापित समाज आहे, ज्याने आम्हाला ओदळीनं पाणी पाजलं, तो समाज आपल्याकडे कुठेतरी येऊ लागला, बसू लागला, आपल्याला चाय पाणी करू लागला. कारण का आम्ही साहेब झालो, आम्ही साहेब झालो. फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आम्ही साहेब झालो. कारण की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये जे चटके बसले, जे त्यांना कर्तीतून जे अनुभव आले, त्या अनुभवातून त्यांनी सर्वश्रेष्ठ घटना या जगामध्ये लिहिली. परंतु आज काही मनुवादी लोक तीच घटना बदलण्याच्या मार्गावर आहेत. काही मनुवादी लोक आमचं आरक्षण काढण्याच्या मार्गावर आहेत. सुप्रीम कोर्टाला पण सांगितलं, सुप्रीम कोर्टाला कायदे करण्याचा अधिकार नाही, पण मनुवादी लोकांच्या दबावाखाली येऊन त्यांनी असा निर्णय दिला की येत्या काळामध्ये माझा जो दलित समाज आहे, माझा जो आदिवासी समाज आहे, माझा जो ओबीसी समाज आहे, याचं आरक्षण पूर्णतः नष्ट करण्याच्या मार्गावर असा निर्णय त्यांनी दिला. तो निर्णय जर आपल्याला थांबवायचा असेल, तर तो निर्णय जर थांबवायचा असेल तर तुम्हाला आरक्षणवादी लोकांना या विधानसभेमध्ये पाठवावं लागणार आहे. कारण आम्ही त्या विधानसभेमध्ये जर गेलो तर त्यांचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आम्ही त्या विधानसभेमध्ये जर गेलो तर हे काही मनुवादी ज्या ठिकाणी जी लोक आहेत, ती जी बसलेली आहेत, त्यांना उघड पाडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आम्ही तिथं जर नाही ऐकले तर आम्ही या रस्त्यावरती लढाई लढू आणि इथली जे सरकार आहे ते उलटून लावण्याचं काम पण आम्ही करू. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या, तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या. मित्रो, इथले जे आमदार आहेत, इथले जे खासदार आहेत, ह्या आमदारांनी तुमची आमची मागासलेल्या लोकांची मतं घेतली आणि ते जे तिथलं जे जरांगे आहे त्याच्या इथून 500 किलोमीटर त्यांनी उपोषण बसल्याच्या नंतर त्या जरांगेच्या सतरंजावर जाऊन बसले. परंतु एक आमचा योद्धा त्या अंतरवाली सराटीच्या बाजूला वडीगोद्रीमध्ये आमचा आबा बसला, आमचा लक्ष्मण हाके बसला, इथं या ठिकाणी आमचा अनंतवार बसला. परंतु त्या उपोषणाला त्याने साधी भेट दिली नाही, साधी भेट दिली नाही. अरे मतं तुमची आमची घेता आणि तुम्ही तिकडे जाऊन बसता. अरे कमीत कमी पोटातून नाही तर ओटातून तर बोलायला पाहिजे होतं तुम्ही, ते पण केलं नाही. आणि आता तुमच्या दारामध्ये येतात, तुम्हाला मतं मागतात. मी तुम्हाला एक सांगतो, या हदगाव हिमायतनगर मध्ये या दिलीप राठोडनं कोणत्या समाजाचा किती मतदान आहे याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. या दिलीप राठोडनं पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. या मतदारसंघामध्ये
2,95,083 मतदान आहे. 2,95,083 मतदान आहे. आणि तुम्हाला सांगतो ओबीसीचं मतदान 2,12,500 मतदान आहे. 2,95,000 मधून 2,12,000 मतदान फक्त ओबीसी, एससी आणि एसटीचा आहे. आणि हे डिंग्या मारत आहेत की आमचं 1,65,000 आहे, 1,60,000 आहे. तसं नाही रे बापू, तू माझ्या घरी आहे, मी तुला दाखवतो, प्रूफ न दाखवतो. आणि 2,12,500 वाला मतदानवाला व्यक्ती या 72% जरी मतदान झालं तर जवळपास 1,40,000 मतदान आमचं होईल ओबीसी, एससी, एसटीचं. आणि ह्या 60-70 हजार वाल्यांचे 11 उमेदवार आहेत. किती आहेत? 11. त्यापैकी 4 पक्षाचे आहेत. त्याची विभागणी करा. अरे तुम्ही फक्त बटन दाबा. येत्या 20 तारखेला तुम्ही फक्त ओबीसी, एससी, एसटी वाल्यांनी बटन दाबा. तुमचा व्यक्ती जवळपास 80,000 लीड येईल. 80,000 लीड येईल. या लोकांनी आम्हाला मतदानाच्या वेळेस आता 19-20 तारखेला भानामतीचा कार्यक्रम सुरू करतात. हे साहेब, हे भानामतीचा कार्यक्रम सुरू करतात. कालच आमच्या त्या पवन्या घाटामध्ये, पवन्याच्या घाटामध्ये कालच दारू पकडली. इथले पोलीस प्रशासन, इथलं इलेक्शन कमिशन, हा मुर्दाबाद इलेक्शन कमिशन काय करतो, हा पोलीस प्रशासन काय करतो. ही लोक त्या गल्ली बोळामध्ये आमच्या दलितांच्या लोकांमध्ये जात आहेत आणि पैसे वाटत आहेत. ही हरामखोर लोक ज्याने तुमच्या जीवावरती पैसा कमवले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कमवली, आणि तेच पैसे आम्हाला आणून देतात. फक्त 500,000 रुपयामध्ये आमची पण लोक विकल्या जातात. माझ्या डॉक्टर बाबासाहेबांना यासाठी ते मतदानाचा आम्हाला अधिकार दिला नाही. माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार याच्यासाठी दिला. माझा माळी असेल, माझा कोळी असेल, माझा तेली असेल, माझा आदिवासी असेल, माझा बंजारा असेल, माझा वड्डर असेल, माझा घिसडी असेल, माझा पासेपारधी असेल, हा पण सत्तेमध्ये जायला पाहिजे. त्याला पण सत्तेची फळं चाकायला मिळायला पाहिजे. यासाठी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला ना, की आम्हाला मतदानाचा अधिकार यासाठी दिला. नाहीतर त्यांनी ठरवलं असतं, अरे राष्ट्रपतीला मी मतदानाचा सर्व अधिकार दिला असता, किंवा इथल्या अंबानीला मतदानाचा अधिकार दिला असता, इथल्या अदानीला मतदानाचा अधिकार दिला असता. ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला जास्त मताचा अधिकार, अशा प्रकारचा त्याने निर्णय घेतला असता. परंतु त्याला माहिती होतं, अरे त्याला माहिती होतं, त्यांनी चटके उभगले होते. कारण का त्या काळामध्ये पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलीच लोक त्याला पाडली, आपलीच लोक त्यांना पाडली. अरे मी तर उच्च शिक्षित आहो, माझा बीकॉम आणि MSW बॅचलर ऑफ कॉमर्स आणि मास्टर ऑफ सोशल डिग्री घेतलेला माणूस आहो. त्या विधानसभेमध्ये जर गेलो तर तुमच्या आमच्यासाठी जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी, या पद्धतीने मी त्या ठिकाणी बजेटवरती काम करेल. कारण का हा बीकॉमचा विद्यार्थी आहे आणि त्याच पद्धतीने मी मास्टर ऑफ सोशल वर्करचा विद्यार्थी आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून आम्हासाठी मी काम करतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे, हिमायतनगर तालुक्याच्या सर्व जनतेला माहित आहे. दिलीप राठोड असं कोणी बोट नाही दाखवू शकत. दिलीप राठोडवर कोणी बोट नाही दाखवू शकत. दिलीप राठोड सच्चा कार्यकर्ता आहे, इमानदार कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी माझ्या जातीशी, माझ्या मागासलेल्या समाजाशी कधी आम्ही बेईमान होणार नाही. त्या हिमायतनगर वासियांना सांगतो, अरे मी तुमचा भूमिपुत्र आहो. हिमायतनगर वासियो ऐका जरा, मी तुमचा भूमिपुत्र आहो. या 78 वर्षामध्ये या ठिकाणी करोडो पैसे कमवलेले लोक असतील, पण त्यांनी कोणी हिम्मत केली नाही आतापर्यंत उभं राहण्याची. पण 78 वर्षामध्ये फक्त दिलीप राठोड या भूमिपुत्रानं या हिमायतनगरमध्ये उभं राहण्याची हिम्मत केली आहे. त्यामुळं या हिमायतनगरचं 16,000 वोटिंग आहे आणि उच्चवर्णीय आणि प्रस्थापिताचं फक्त 1617 मतदान आहे. बाकीचं तर आम्ही आलो रे,
तुम्ही आम्ही आहोत, तुम्ही आम्ही मला मतदान करा. या हिमायतनगरचा आता चेहरा मोहरा बदलेल, पण या परिसरातला पण चेहरा मोहरा बदलेल. तुम्हाला एक सांगतो, इसापूर धरण 1967 त्याचं काम सुरू झालं आणि 1979 त्याचं काम पूर्ण झालं. परंतु आमचा जो परिसर मागासलेला आहे, घारापूर असेल, खडकी असेल, टेंबी असेल, आंबेगाव असेल, पवना असेल, दरेसरसम असेल, वासी असेल, गणेशवाडी असेल, वडगाव असेल, तर या खैरगावच्या टोकापर्यंत त्याचा धरणाचा जो कॅनल आहे तो जायला पाहिजे होता. परंतु या 79च्या नंतर आपण जवळपास 40 वर्षे झाली, त्या धरणाचा कॅनल पण तुमच्या आमच्या पर्यंत ह्या लोकांनी येऊ दिली नाही. कारण का ह्या परिसरामध्ये मागासलेला व्यक्ती आहे, मागासलेला माणूस राहतो, म्हणून तुमच्या आमच्या कल्याणासाठी ह्या लोकांनी काम केलं नाही. त्याच पद्धतीनं हदगाव तालुक्यातला बी काही परिसर, कारण का आपण ज्यावेळेस रजिस्ट्र्या करतो त्यावेळेस आपण लाभ क्षेत्राचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढून देतो. याचाच अर्थ ज्यावेळेस तो धरण झाला त्यावेळेस तुम्हा आम्हाला त्या धरणाचं पाणी मिळायला पाहिजे होतं, अशी योजना तिथं शासनानं केली होती. पण ते तुम्हा आम्हाला मिळू दिलं नाही या लोकांनी. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी मागासलेली गावं आहेत, ज्या मागासलेल्या गावाला त्याचं पाणी मिळायला पाहिजे होतं, ज्या मागासलेल्या गावाला त्या कॅनल जायला पाहिजे होतं, ते त्या लोकांनी मिळू दिलं नाही तुम्हा आम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका. ह्या लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका. ही लोक तुमची नाहीत, ही मागासलेल्या जातीची आणि समाजाची ही लोक नाहीत. त्यांनी दाखवून दिलं. ज्यावेळेस आमची आंदोलन चालू होती त्यावेळेस ह्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. माझ्या आबासारखा माणूस 11 दिवस 15 दिवस उपोषणाला बसतो, परंतु तिथला मुख्यमंत्री हा जातीवादी मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. मुख्यमंत्री एका जातीपुरता मर्यादित नसतो. त्या मुख्यमंत्र्यांना तिथं येऊन त्या आंतरवाली सराटी वयामध्ये येऊन त्या जरांग्याच्या पाया पडल्या, माझ्या आबाच्या का नाही पडल्या, माझ्या हक्के साहेबाच्या का नाही पडल्या. अरे कमीत कमी डोळे उघडारे तुम्ही. आणि मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. हे डोंबाऱ्याचा खेळ नाही. मी पाहतो आपली लोक पण डोंबाऱ्याच्या खेळासारखं त्या मतदानाचा उपयोग करतात. अरे लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंबाऱ्याच्या खेळासाठी हे मतदानाचा अधिकार तुम्हाला आम्हाला दिला नाही. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अरे विचार करा, अरे तुमचे मुद्दे काय आहे ते सांगा. ती माझी माय माऊली बसलेली, अरे स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली, त्या माझ्या माय माऊलीला 12 घंटे काम करते आणि दिवसाचे 200 रुपये मिळते. माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी ह्या गोष्टीचा विचार केला होता आणि मी मिनिमम वेज कायदा त्या ठिकाणी आणलेला आहे. म्हणजे कमीत कमी मजुरी किती मिळायला पाहिजे व्यक्तीला, याचा कायदा आहे आपल्याकडे. मग आपला का देश त्या संविधानानं चालतं का? नाही चालत. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान लिहिलं ते संविधान जर पूर्णपणे अंमलबजावणी झाली असती तर या देशामध्ये कोणी गरीब राहिला नसता. या देशामध्ये कोणालाही घरापासून वंचित राहिलं नसतं, कोणी शिक्षणापासून वंचित नाही राहिलं असतं, कोणी मेडिकल म्हणजे दवाखान्यापासून इलाज घेण्यापासून कोणी वंचित झालं नसतं. ही तरतूद माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये केलेली आहे. आणि ह्या लोकांनी तुमचं संविधान तुमच्यापासून लपवण्याचं काम केलं. या दिलीप राठोड निवडून येईल 6 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये संविधानाची कॉपी असेल. आम्ही तर धर्मवादी जातीवादी, आम्ही पुजारी लोक आहोत. आम्ही पूजा करू, आम्ही आमचा धर्म आमच्या बरोबर ठेवू, परंतु त्याचबरोबर माझ्या देवळामध्ये माझं संविधान पण असायला पाहिजे. याचा विचार करा तुम्ही. दिलीप राठोडला द्या मतदान. दिलीप राठोड तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान देईल. विकास आम्ही तुम्ही कशाला समजतो? अरे विकास या ठिकाणी रस्ता झाला तर त्याला विकास समजतो. चुकीची कल्पना आहे. हा भौतिक विकास आहे. तुम्हाला आम्हाला शाश्वत विकास पाहिजे. अरे माझ्या माय माऊलीला रोजगार, हाताला रोजगार पाहिजे, बेकार मुलांना रोजगार पाहिजे, माझ्या शेतीला
सिंचनाची सुविधा पाहिजे, माझ्या शेतीला 24 तास वीज पाहिजे. या सर्वसामान्य लोकांना आता लाईट बिल पण भरण्याची त्यांची ऐपत राहिलेली नाही. अशा लोकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज मिळाली पाहिजे. माझ्या शेतकऱ्या बांधवांना तेलंगणा सरकार सारखं 7,500 रुपये एकर देते. ते पावसाळ्यामध्ये 7.5, रब्बीला 7.5 एकर देते साहेब. योजना आहे तशी. आणि माझा घरामध्ये कोणी जरी वारला, नैसर्गिक जरी हे झालं, मृत्यू झालं, तर 10,000 रुपयाचं कवच त्या ठिकाणी आहे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक मजुराला. तशा योजना आणा म्हणा. कारण का हा सरकार आपला जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य आहे, पण याला मधून पोखरून टाकलेला आहे. हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, आमदार झाले, खासदार झाले की तुमचा आमचा विचार करत नाही. बापू, हे निवडून गेलेले लोक स्वतःचा विचार करतात आणि स्वतः इमले बांधतात. 5-5 गाड्या, 10-10 गाड्या, 15-15 गाड्या घेऊन फिरतात. दिलीप राठोडला माझी जुनी कार जरी राहिली तरी बस आहे. माझ्याकडे फाटकी तुटकी कार तेही बस आहे. दिलीप राठोडला गरज नाही. दिलीप राठोड तुमच्या आमच्यासाठी काम करणारा माणूस आहे. माझ्या ओबीसी, एससी आणि एसटी बांधवांना सांगतो, दिलीप राठोड तुमच्या आमच्यासाठी काम करणारा आहे. तेलंगणा राज्यामध्ये जा, आंध्रामध्ये राज्यामध्ये जा, तिथली जनता एकाच शेपटीला धरून राहत नाही. किती जरी मोठा नेता राहिला तर त्याला हजारो मतानं प्रत्येक 5 वर्षामध्ये पाडत राहतात. अरे तुम्ही तसे बना ना, तुम्ही तसं बना, बदला, परिवर्तनाचे शिलेदार बना. माझ्या मतदार बंधू भगिनींनो, एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम बांधवांना पण विनंती आहे, ते एकच शेपूट धरून चालेल मला. धर्मनिरपेक्ष. अरे काँग्रेस का धर्मनिरपेक्ष आहे का रे? अरे मुस्लिम बांधवांनो, ज्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे बरोबर युती करते ते धर्मनिरपेक्ष होते का? अरे तुमच्या अकली कुठं गेल्या? त्याच्या बाहेर या जरा, तुम्ही बाहेर या, त्याच्या बाहेर. अरे बाबा, म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, 20 नोव्हेंबर हातवारी करा सर्वांनी. 20 नोव्हेंबर एवढं बोलतो आणि थांबतो.